नमस्कार मंडळी. तर आज आपण एक खूपच युनिक आणि वेगळा असा पदार्थ बनवतोय. पण मजेशीर गोष्ट अशी आहे की पदार्थ बनायला सुरुवात आज होणार आहे आणि पदार्थ बनणार आहे परवा. आणि त्या पदार्थामध्ये 5 इंग्रेडियंट आहेत. फक्त 5. असे आपल्याला वाटतं स्वयंपाक सोपा सोपा, पण काही काही पदार्थ आहे ना खूप असे अदबवणारे असतात. खूप कष्ट मेहनत करून घेतात. त्यातलाच हा पदार्थ. आणि हा पौष्टिक आहे. हा आणि खास नाश्त्यासाठी बनवणार. हा हे खूप महत्वाचं. खास नाश्त्यासाठी जेवण बनतं, सगळं बनतं, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं बनतं, पण नाश्त्याला काय बनवू हे अजिबात कळत नाही. सो आज जो पदार्थ आम्ही बनवतो तो खूप असं कमाल, सुंदर, टेस्टी, जुन्या काळातला, आजीच्या काळातला आणि आहे खूपच पौष्टिक. तर काय बनवतोय आपण? आणि नाश्ता आहे ना करायचं म्हणजे आईला एवढं टेन्शन असतं ना, मग आई हॉलमध्ये जाते, किचन मध्ये जाते, हॉलमध्ये जाते, किचन मध्ये जाते, काय करू काय करू, आणि मग काहीतरी करावं लागतं आणि खावं लागतं. पण तू काय करते ते तर सांग. आणि मी करणार आहे गव्हाचा चीक. आमच्या लहानपणी आम्ही खूप खायचो. हा, तर आई या रेसिपीत आता करायचं काय? आता मी हा गहू भिजवते. हा, साधारण हा गहू आहे ना हा. 18 तास भिजवायचा. ओके. आणि भिजला ना की तुम्हाला मी भेटते उद्या. येस, चला काही नाही, साधारण आपण गहू भिजवून घेऊयात. गहू भिजायला वेळ लागतो छान, तरच आता छान चिक पडतो. चला तर मग आपण भेटूयात उद्या. नमस्कार मंडळी, रेसिपीच्या दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत. तर आपले आता गहू छान भिजले आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी हाताने गहू फुटतोय, म्हणजे भिजलाय छान. तर आता आपण याला वाटूयात. आता 18 तास हा गहू पाण्यात होता. तर आता हा धुवून काढायचा 2 पाण्याने. ओके. आणि मग त्याला, आणि मग वाटायचा. पण यात पाणी किती घालायचं? अंदाजे आपण वाटणाला घालतो एवढं. थोडस. हा. ठीक आहे, आणि चांगलं वाटून घ्यायचं, मग त्याचा चिक पडतो. चला. थोडस पाणी घालायचं आपण. हे आई वाटतीये, पण मला असं होतं आता सकाळ कधी होती. मस्त करूया. मला फार आवडते ही रेसिपी, फार. तर हे असं बनलंय. असंच आपण उरलेलं पण वाटून घेऊयात सगळंच. झालं, 3 गाणे झाले बस. नाश्त्याला किती लागते? हे खाद्य पैलवानांचं आहे. आपले पप्पा व्यायाम करायचे का? आठवड्यातून 2 वेळा मी चिक बनवायचे. ते खायचे म्हणून मी बनवायचे. तुम्ही खातच नाही. आई आता पुढे काय करायचंय? आता वाटून झालं. 3 गाणे आपण वाटून घेतले. हा. आता ह्यात पाणी टाकून, भरपूर पाणी टाकून असं हलवून हलवून तो चोथा बाहेर काढायचा. हा. आणि हे बाकीचा चिक आहे ना हा. दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यायचा. एका अंदाजे तांब्या 1.5 तांब्या पाणी घातलं. आता हा चिक आहे ना गाळून घ्यायचा. ओके. गाळून. आई याच पद्धतीने कोरड्यांना पण चिक करतात का? हो, Same. फक्त गहू तो 4 दिवस भिजवायला लागतो. आणि नाश्त्याला करण्याचा गहू फक्त 18 तास. ओके. 1 रात्र आणि 1 दिवस. ओके, कळलं का तुला? ठीक असं आहे. आई असं त्याला छान हाताने मिक्स करते, जेणेकरून जे गहू असं वाटले गेले त्याचा चिक छान बाहेर पडावा. ओके. हा चिक आहे ना गाळून घे. हे बघ. ओके. आता हा छानसा गाळून घेणार. असं काढून काढून गाळून घ्यायचा. पौष्टिक नाश्ता. त्याला मेहनत आहे, पण त्याला लय ताकद देणारा नाश्ता आहे. मग आता आपण हे खाली जे आहे हे वापरणार नाही, आता हे रात्रभर असंच ठेवायचं आपण. मग ते पाणी पाणी वर येतं. त्याला हा जो वाटलेला गहू आहे त्यात असं वरतून लागेल तसं पाणी घालून 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 त्याचा सगळा चिक आपण काढायचं. काढून घेणार आहे. आणि आई आपल्याकडे जर गावासारखी गाई असते, म्हैस, तर आपण हे तिला दिलं असतं ना खायला. प्रश्नच नाही. पण आपल्याकडे आपल्याकडे गाय नाही ना, त्याच्यामुळे आपण नाही देऊ शकत. आणि तुला माहितीये का, तुमच्याकडे त्याचे असेल तर तुम्ही द्या गाया म्हशींना. आमची आई काय करायची माहितीये का, हम्म. ह्याच्यात मसाला मीठ बीठ घालून असे थापट्या करायची हा. आणि वाळवायची. हा. आणि त्या भाजून खायची, तळून भाजून. हे आपण करायचं. हा, पण तिथं ऊन असायचं का, आता फ्लॅट मध्ये ऊन नाही ना. ओ, बघितलं. हा, ह्याच्यात आजीची रेसिपी अचानकच बाहेर आली. याच्यामध्ये मीठ मिरची लसूण मिरची, लसूण, सगळं घालायचं. आवडीचे इन्ग्रेडियंट घालून
असे हाताने ते छान थापायचे, उन्हात वाळत घालायचे आणि नंतर मग काय करायचं? मग तळायचे किंवा असे भाजायचे. ओ बघा, जुन्या काळातले इतकं लोक छान करायचे आई ना. काहीतरी वाळायला घालवायचे का जुन्या पण काळातले ते लोक? कुरड्या लय करायच्या ना ग ते. ओके, कुरड्या केल्यावर कुरड्या लय क्वांटिटीत असायचे त्यांच्या. बरोबर त्याच्यामुळे मग त्यांचं व्हायचं. आता या आपण उकडं वाळत घालणार एवढं. बरोबर. अशा रीतीने आपल्या संपूर्ण गव्हातला निघेल तेवढा चीक आपण काढला आहे. आणि आता सकाळी तो, अर्थात तो गव्हाचा जो चीक आहे तो जरा घट्ट आणि वजनदार असल्यामुळे तो थोडा खाली इथे सेटल होतो आणि वरचं पाणी आपण फेकून द्यायचं. आणि मग त्या चिकाची काय रेसिपी बनेल ते आपण उद्या पाहूयात. मम्मा से बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. ओके, 1 2 3. अरे हातातच ठेव म्हणलं की तुला आई. तू अशीच हो, तू चिचक हलू नको, हलू नको. तू अशीच हो असं मी तुला सांगते. बघितलं ना कसं आहे या बाईचं. आणि मग नमस्कार कसं करू? तू नको करू, मी करते नमस्कार. ओके. हा मग ते पहिलं कसं केलं तू? मैं ये डालूंगी, तू मुझको कितना त्रास पहिले देती काय हो. म्हणली नमस्कार कर, आणि पहिले काय म्हणली आता काय मी म्हणली? बोलत नो, व्हिडिओ फुटेज में सब है. चल ठेव. काही नाही होत आमची भांडणं हे अशा काय. अगं लय चिक हलवला मयुरी, मला नको सांगू, चिक नाही होणार नाही. रिटेक. ओके, नमस्कार मंडळी, रेसिपीच्या 3ऱ्या दिवसात तुमचे स्वागत आहे. काल रात्री आपण जे गहू मस्त वाटले त्याचं पुढे काय झालं चला दाखवते. हे जे काल आपण गहू छान वाटले होते त्याच्यावर असं हलकं पाणी जमा झालंय. ओके, पण ते मिक्स नाही करायचंय. आता काय करायचं पुढे? आता हे पाणी ओतून द्यायचं आणि खाली चिक चिक राहणार बघ ना आता. ओके, वा वा वा. आणि हे चिक आहे ना 2 माणसाला 2-3 चमचे लय झाला, ते आपल्याला 2 दिवस पण पुरू शकतोय. ओके, म्हणजे 2-3 दिवसाची मेहनत घेतल्यावर 2 दिवसाचा नाश्ता होतोय. सो आता कालचा जो गव्हाचा वरचा जो कव्हरिंग म्हणू शकतो तो चौथा आता गेल्यानंतर हे आपल्याला भेटलेलं आहे. वाव. चला आता पुढची प्रोसेस करूयात. तर आमच्या किचनमध्ये असे छान सूर्यदेव दर्शन देतात. वा 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 वा, मस्त 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 असा प्रकाश पडलाय. तर आता आई आणि मी ह्या एवढा चिक खाणार आहोत, म्हणजे ही आईची वाटी ही माझी वाटी. तर जेवढा चिक खाणार आहोत तेवढंच आपण पाणी घेऊयात. ओके, आणि मग ते पाणी आपण जरा गरम करू. आणि मग जेवढं पाणी आपण घेतलं त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये साधारण आईने 1 पळी चिक घेतलाय, कारण की तो शिजल्यावर जास्त होतो. आता पाणी उकळलं ना की मग साखर टाकायची आपल्या गोडीनुसार. ठीक. गोडीनुसार आपल्याला किती गोड लागते. आता पाणी आपलं उकळले, तर आम्ही काही साखर जास्त खात नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडी कमी साखर टाकतो. पाचशेवढी साखर नको, जास्त साखर. आता घरचं तूप घालूयात आपण. आता चिक घालायची वेळ आली. आपण 1 पळीभर साधारण चिक त्यात घालूयात हळूहळू. तो आता लगेच घट्ट होईल काही क्षणात. लगेच घट्ट होतं. लगेचच घट्ट झाला. इतका पौष्टिक लागतो. किती मिनिटात साधारण शिजतो? तो 2-3 मिनिटं शिजायला लागतो, जास्त नाही. जास्त नाही. हा. मग लगेचच घट्ट झाला. घट्ट होणार. अजून शिजला की घट्ट होणार. हां, आणि यामध्ये तुम्ही आवडीने गूळही घालू शकता, साखर जर नको असेल, आवडत नसेल तर. आता चिक मस्त असा शिजत आलाय, त्यात आपण थोडी घालूयात वेलची पूड. बस, आता चिक तयार झालाय, खायला घेतो. थांबा आता आपण पहिला पप्पांना ठेवा. पप्पांना लय आवडायचं आहे. माझ्या पप्पांना ही रेसिपी फार आवडायची. माझ्या घरी जे पण काही बनतं खास करून ते पप्पांच्या आवडीचं असेल तर आम्ही त्यांच्या फोटोसमोर ठेवतोच. छान वाटतं आम्हाला. चमचा काय 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 झालं? स्वप्नात आलती माझ्या, हा. मला तू वरण भात दिलंय, मग चमचा का नाही दिला? मग चमचा ठेवला का? चमचा ठेवते बाई. तर हे आमच्या घरी रोज घडतं. बाय द वे खूप साऱ्या रेसिपीज आईला पप्पांनीच शिकवल्यात, त्यातलीच ही. खाऊन घ्या.
बघ ना, काय भिकारी कपडा. भिकारी नाही म्हणायचं, काय एके काळी तो नवीन पण होता ना. माझ्या वडिलांसोबत मी टाइम स्पेंड करते ना, गप नाही. भड 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 भड. इकडे चला. फायनली तो बरोबर झालं क्षण गं. आलेला आहे साखर नंतर टाकली बरं झालं. ज्याची मी खूप वाट पाहत होते. माझी आई तशी फार चांगली आहे, पण ती ही रेसिपी बनवतच नाही. फार बघितलं ना किती मेहनत आहे त्याला. तू करून दाखव मला एक दिवस. चल. मला तुझ्या रेसिपी शिकायच्यात म्हणून तर मी रेकॉर्ड करते युट्यूबला सगळं. मग दाखवली की आता करून. पप्पा खायचे तर मी कायम पप्पांना करायचे आठवड्यातून 2 वेळा. हा, आणि ही रेसिपी जी आहे ती गरम गरमच खा, नाहीतर त्याच्या अशा वड्या पडतात, घट्ट मग होतं. नाही चांगलं लागत. घट्ट होतं घट्ट. आता मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही. बाय बाय बोल. बाय बाय. बाय बाय. भेटूयात पुढच्या रेसिपी मध्ये. बाय कर.